हॅलो मित्रांनो, मी यश आग्राचा आहे. आज मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे. 10 वर्षापूर्वी मी जेव्हा 18 वर्षाचा होतो, तेव्हा माझे दूरचे नात्याचे चाचा-चाची बरेलीमध्ये राहत होते. एक दिवस मला समजले की ते नेहमीसाठी आग्रा राहायला आले आहेत. मी आणि घराचे सर्व लोक त्यांना भेटायला गेलो. 10 वर्षापूर्वी त्यांचे लव्ह मॅरेज झाले होते, पण त्यांना अजून कोणी मूलबाळ नव्हते. चाचीचे वय साधारण 30 वर्ष असेल. मी चाचीला पाहिले आणि पाहतच राहिलो. लांब जाड गोरी चाचीचे शरीर, बाहेर निघणारे तिचे हिप्स आणि ब्लाऊजमधून बाहेर दिसणारे तिचे बॉल मला वेड लावू लागले. माझ्या मनात त्यांना नागड्या पाहायची आणि तिला जावायची स्वप्ने लागली. माझे चाचा बिझनेस करायचे विचार करीत होते. मी त्यांच्या घरी येत जात असे. मी चाचीबरोबर चांगला मिसळलो होतो आणि ती पण माझी खूप काळजी घेत होती. एक दिवस चाचाला बाहेर जायचे होते, तेव्हा चाची म्हणाली की तिला घरी एकटीच खूप भीती वाटते. चाचाने माझ्या आईला सांगितले आणि आईने मला सांगितले की तू रात्री चाचीकडे झोपायला जा. मग मी रात्री 9 वाजता चाचीकडे पोचलो. ती म्हणाली, राज, तुझ्यासाठी वेगळा बिछाना करू की तू माझ्याबरोबर झोपशील? मी म्हणालो, जसे तुम्ही म्हणाल. मी तर कुठे पण झोपेल. चाची म्हणाली, मग तू इथंच झोप ना. मग ती तिच्या कामाला लागली. रात्री 10 वाजता ती रूममध्ये आली आणि ती साडी काढून म्हणाली, राज, तू पेपर वाचत आहेस आणि मी झोपत आहे. तुला जेव्हा झोप येईल तेव्हा तू झोप. काही वेळाने मी लाईट बंद केली आणि आडवा पडलो. मला झोप लागत नव्हती. काही वेळाने ती उठली आणि लाईट चालू केली आणि परत बाथरूममध्ये गेली आणि मग काही वेळाने परत आली आणि मग झोपली. मी जागा होतो, पण डोळे बंद करून पडलो होतो. काही वेळाने ती म्हणाली, राज, तू झोपला आहेस का? मी अचानक जागा होतो असे दाखवले आणि म्हणालो, काय झाले चाची? ती एकदम मला चिकटली आणि म्हणाली की मला भीती वाटत आहे. मी म्हणालो, कसली भीती? मला तर एक करंट लागला होता जेव्हा तिचे बॉल माझ्या छातीला लागले होते. तिचा एक पाय माझ्या शरीरावर होता. मी पण तिच्या पायावर पाय ठेवला आणि तिच्या पाठीवर हात फिरू लागलो आणि म्हणालो की झोप चाची. ती हळूहळू माझ्या बाहुपाशात येऊ लागली आणि मला खूप मजा येत होती. मी हळूच तिच्या हिप्सवरती हात ठेवला आणि तिला कुरवाळू लागलो. तिला मजा येऊ लागली होती. मग ती सरळ झोपली आणि माझा हात तिच्या पोटावर ठेवत ती म्हणाली, तू मला चिटकून झोप, मला भीती वाटत आहे. मी पण तिला चिटकून बसलो आणि तिच्या बॉलवर माझे डोके ठेवले. माझा लावडा ताटला होता. मी हळूहळू तिच्या पोटावर आणि तिच्या मांडीवर माझा हात फिरू लागलो. तेव्हा चाचीने तिच्या ब्लाऊजचे हुक उघडले आणि ती मला म्हणाली की मला खूप गरम होत आहे. मला तिचे निप्पल सरळ सरळ दिसत होते. मी तिच्या बॉलवर हात ठेवला आणि कुरवाळू लागलो. आता माझी हिंमत वाढली होती. मी तिचे बॉल ब्लाऊजमधून बाहेर काढले आणि तोंडात घेतले. मी तिचे बॉल घासत घासत पेटकोटी पायावरून करायला लागलो. त्यावर ती म्हणाली, काय करत आहेस? मी जोशमध्ये म्हणालो, चाची, मला थांबवू नका. मी तिची गोरी गोरी मांडी पाहून एकदम जोशमध्ये आलो होतो आणि तिची चिमणी खूपच मस्त दिसत होती आणि मी नंतर त्या चिमणीला माझ्या तोंड लावले. तिच्या पुच्चीच्या पाण्याचा स्वाद खारट होता. तिच्या पुच्चीवर तोंड लावताच मला नशा चढू लागली होती. मी तर डोळे बंद करून तिला चोखतच राहिलो. आता तिला सहन होत नव्हते. आता ती माझे डोके धरून तिच्या पुच्चीवर दाबत होती. तिने मला सांगितले की मला काहीतरी होत आहे आणि ती कडक होऊ लागली होती आणि तिने एक मोठी पिचकारी माझ्या तोंडावर सोडली आणि मी पूर्णपणे मंत्रमुग्ध झालो आणि माझा लावडा एकदम लोखंडासारखा ताटून उभा झालेला होता. आता तिने माझी शर्टची बटणे उघडली आणि तिने ती काढून टाकली. मग तिने माझी पॅन्ट काढून टाकली. मी आता फक्त चड्डी घालूनच होतो. तिने जशी चड्डी काढून टाकली तशी तिचे तोंड उघडच्या उघडेच राहिले. माझा साथीचा लंड तिच्या तोंडात नाचत होता. मी तिला लंड तोंडात घ्यायला सांगितले. ती थोडा थोडा विचार करून तोंडात लंड घ्यायला तयार झाली. आता आम्ही 69 पोझिशनमध्ये आलो. ती माझा लंड प्रेमाने चोखत होती आणि मी तिची पुच्ची चाटत होतो. असे आम्ही 15 मिनिटे चोखत राहिलो. यावेळी मी 1 वेळा आणि तिने 2 वेळा पाणी सोडले होते आणि मी तिचे पाणी पिऊन टाकले होते. आता मी तिच्या पायांमध्ये आलो आणि तिची पुच्ची कुरवाळायला लागलो. मग मी माझे बोट तिच्या पुच्चीत घालायला प्रयत्न करू लागलो आणि ती धडपडू लागली आणि मी तिला कसंतरी समजावून एक बोट आत टाकले. तिची पुच्ची खूप टाईट झाली होती. मी हळूहळू बोट घालत आत बाहेर करू लागलो. तिला खूप मजा येत होती. मी तिला विचारले, आता लंड आत टाकू का? ती म्हणाली, काय होणार तर नाही ना? आणि मग मी माझा लावडा टाकायची तयारी करू लागलो. मी खूप सारे थूक लावून लंड सेट केला आणि एक जोरदार धक्का मारला. ती इतक्या जोराने ओरडली, मी एकदम घाबरलो. माझा अर्धा लंड तिच्या पुच्चीत घुसला होता आणि ती रडत मला विनंती करू लागली की काढून टाक प्लीज, खूप मोठा आहे तुझा दांडा. पण मी आता कुठे काढणार होतो. पण मी काही वेळ थांबून तिला किस करू लागलो आणि तिचे आंबे दाबू लागलो.
असे केल्याने ती थोडी शांत झाली होती आणि मी परत एक धक्का मारला, पण यावेळी ती ओरडू शकली नाही कारण मी तिचे तोंड दाबले होते. मी पाहिले तर लंड रक्ताने भरला होता आणि ती रडत होती. आता मी लंड आत-बाहेर करायला सुरुवात केली आणि त्यामुळे तिला हळूहळू मज्जा येऊ लागली आणि ती मला साथ देऊ लागली. अंदाजे 10 मिनिटं ठोकल्यावर तिने पाणी सोडले, पण मला अजून वेळ होता आणि मी जोरजोराने ठोके मारायला सुरुवात केली. ती आनंदाने मला ठोक, प्लीज जोरजोराने ठोक. फक मी हार्ड ॲस, ओ या जाऊ मला जाऊ जोरात असे म्हणू लागली. मी रात्री तिला 3 वेळा वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ठोकले. तिने पण मला मस्त होऊन मला पूर्ण साथ दिली आणि खूप मजा घेत. तेव्हापासून जेव्हा चाचा बाहेर जातात तेव्हा आम्ही खूप मजा करतो. आमचे हे नाते 2 वर्षे चालले. या दरम्यान तिने मला मुलगा आणि एक मुलीला जन्म दिला. चाचीची ही दोन्ही मुले माझी आहेत असे म्हणते आणि दुसऱ्याला कोणालाही माहीत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आज स्टोरी? तर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.